नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहतात न्यूज यात्रा. नरेंद्र मोदी पळून का गेले हा मथळा वाचून कदाचित काही जणांना विषय कळाला असेल, परंतु ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की नॉर्वेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एका पत्रकार परिषदेच्या वेळेस त्यांनी पळ काढला याचा अर्थ ते तिथून पळून गेले असाच होतो. त्यामुळं नरेंद्र मोदी एका पत्रकाराच्या प्रश्नावर पळून का गेले याविषयीची जगभरामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. खरं तर देश एका आर्थिक संकटात असताना नरेंद्र मोदी देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. लोकांना काटकसर करायला सांगून मोदींचा हा परदेश दौरा भारतासाठी फलदायी ठरेल अशी अंधभक्तांना अपेक्षा आहे व प्रत्यक्षात घडतं आहे ते उलटंच. नरेंद्र मोदी ज्या दौऱ्यासाठी गेलेले आहेत तिथून नेमकं काय साध्य झालं याची यथावकाश माहिती येईलच, पण एका पत्रकार परिषदेमधून नरेंद्र मोदी पळून गेले ही माहिती आता जगभरामध्ये चर्चिली जात आहे. नेमकं काय घडलं हे आपण जरा समजून घेऊयात. Prime Minister Modi, why don't you take some questions from the freest press in the world? नरेंद्र मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान यांची एक संयुक्त पत्रकार परिषद नॉर्वेमध्ये होती. त्यावेळी हेली लिंग नावाच्या एका तरुण पत्रकाराने, म्हणजे महिला पत्रकाराने नरेंद्र मोदींना एक प्रश्न विचारला आणि तो प्रश्न होता भारतातील मानवाधिकारांचे उल्लंघन आणि अल्पसंख्याकांची सुरक्षा याबाबतीतला. खरं तर हेली लिंग यांनी हा प्रश्न का विचारला त्यामागे सुद्धा एक पार्श्वभूमी आहे. नेदरलँडच्या पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणामध्ये भारतामध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे आणि विशेषतः अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीमध्ये जी असुरक्षितची भावना निर्माण झालेली आहे त्या बाबतीमध्ये नेदरलँडच्या पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणामध्ये चिंता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे हेली लिंग या तरुण महिला पत्रकाराने नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला की नेदरलँडचे पंतप्रधानांच्या जे विधान होतं, भाषण होतं, त्याची पार्श्वभूमी होती, त्यावर आधारित हा प्रश्न तिने विचारला होता. आणि या प्रश्नाला उत्तर द्यायचं सोडून नरेंद्र मोदी तिथून अक्षरशः त्यांनी पळ काढलेले आपण बघू शकतो की ते पत्रकार परिषद सुरू असताना निघून गेले. आणि हे सगळं घडल्यानंतर नॉर्वेच्या पंतप्रधानांनी येऊन पत्रकारांशी संवाद साधला. खरं तर नॉर्वे हा देश असा आहे की जो फ्रीडम ऑफ प्रेस म्हणजे पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये त्याचा जो क्रमांक आहे तो जगात नंबर 1चा क्रमांक आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना भारतातला जो मीडिया त्यांची आपण बरेच सोशल मीडियावर चाटुगिरी असं म्हणतात त्याला, भारतातला मीडिया जो चाटुगिरी नरेंद्र मोदींची करत असतो आणि नरेंद्र मोदींनी काही जरी केलं तरी त्याचं कौतुक करत असतो, त्याची सवय लागलेल्या नरेंद्र मोदींना एका 23 वर्षाच्या महिला पत्रकारांचा हा प्रश्न, धाडकन आलेला प्रश्न खूप अडचणीचा वाटला आणि ते तिथून निघून गेले आणि त्यांनी पळ काढला किंवा ते पळून गेले. आता या सगळ्या याच्यामध्ये विदेश मंत्रालयाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या विदेश मंत्रालयाने नॉर्वेमध्ये एक पत्रकार परिषद घेतली किंवा पत्रकारांना सामोरे गेले आणि भारताच्या 4-5 वर्षांचा इतिहास, 4-5 हजार वर्षांचा इतिहास किती चांगला आहे आणि तो इतिहास सगळा सांगत बसले. तो चांगलाच आहे, तो तुम्ही सांगायची गरजही नाही किंवा सांगितलं तरी काही फार फरक पडत नाही, चांगलंच केलं ते. मुळामध्ये ते तिथं संयुक्तिक होतं का भारताचा 4-5 हजार वर्षांचा इतिहास सांगणं. नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये नेदरलँडच्या पंतप्रधानांनी जे विधान केलं आणि त्यावर आधारित प्रश्न हेली लिंग यांनी जो विचारला होता त्या बाबतीमध्ये सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि आता या महिला पत्रकाराला टॉर्चर करण्याचा, तिच्या टॉर्चर नाही म्हणतात, ती टॉर्चर होणारच नाही कारण ते भारतातले पत्रकार टॉर्चर करण्याचा प्रयत्न होतो, पण तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि तिचा 1 तासाचा रेट किती आहे असं अंधभक्त तिला विचारत आहेत. इतक्या खालच्या पातळीवर अंधभक्त आता गेलेले आहेत. एक तर मुद्दा नसला की त्यांना आया बहिणींशिवाय आणि अशा सगळ्या फालतू प्रश्नांशिवाय काही सुचत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. आताची माहिती जी येते आहे ती नरेंद्र मोदींसाठी आणखीन धोकादायक आहे. ती अशी की हेली लिंग या महिला पत्रकाराने आता राहुल गांधींना विचारणा केली आहे की तुम्ही मला मुलाखत देता का, आणि कदाचित ती राहुल गांधींची मुलाखत घेईल आणि ती टेलिफोनिक मुलाखत असेल आणि राहुल गांधी तिच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देतील. त्यावेळी मात्र नरेंद्र मोदींची प्रचंड अडचण होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो भारतीय मीडिया सातत्याने मोदींच्या बाजूनं बोलत आहे या एका प्रश्नावर, ते असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ती प्रेस ब्रीफिंग होती, पत्रकार परिषद नव्हती. आम्ही चॅलेंज करतो न्यूज यात्राच्या वतीने किंवा आपण सगळे पत्रकारांच्या वतीने, तसं ते प्रकार अजिबात नव्हता. नॉर्वेमध्ये आपण जसं आधी सांगितलं की नॉर्वे हा देश
फ्रीडम ऑफ प्रेसमध्ये जगातला नंबर 1चा देश आहे. त्यामुळं तिथं प्रश्न विचारले जातात आणि कोणत्याही देशाचे पंतप्रधान आले, ते नॉर्वेचे पंतप्रधान आणि त्या देशाचे पंतप्रधान पत्रकारांशी संवाद साधतात. आधी नेमका या दौऱ्याचं प्रयोजन काय आहे ते सांगतात आणि त्यानंतर पत्रकारांचे किमान 4 ते 5 प्रश्नांना ते उत्तरं देतात, अशी तिथली प्रथा आहे. त्या निमित्तानंच ही सगळी पत्रकार परिषद आयोजित केलेली होती. आता भारतीय मीडिया असं सांगतो आहे की ती ब्रीफिंग होती आणि तिथं प्रश्न विचारले जाणार नव्हते. खरं तर तुम्ही 24 तास काम कसे करता, तुम्ही सकाळी किती वाजता उठता, रात्री किती वाजता झोपता, तुम्ही आंबे कसे खाता, असे प्रश्न भारतीय मीडिया आतापर्यंत नरेंद्र मोदींना विचारत आला आहे आणि त्यांची चाटुगिरी करत आलेला आहे. त्यामुळं अशा चाटुगिरी करणाऱ्या पत्रकारांची सवय लागलेल्या नरेंद्र मोदींना एखाद्या निष्पक्ष, निर्भीड आणि तटस्थ पत्रकाराचे प्रश्न हे अडचणीचेच ठरणार, हे यातून लक्षात आलेलं आहे. भारतामध्ये कधीही पत्रकार परिषद न घेणारे नरेंद्र मोदी बाहेरच्या देशामध्ये पत्रकारांना टाळू शकत नाही. त्यामुळं त्यांच्यावर हा प्रसंग उद्भवला आणि त्या निमित्तानं भारतीय पंतप्रधानाचीच नाही तर भारताची तिथं मान खाली गेलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मोदींनी आता या प्रश्नावर कोणतंही भाष्य करायचं नाही असं ठरवलेलं आहे आणि त्यांची ती स्ट्रॅटेजी आहे की मोदी अशा विषयावर बोलत नाही. त्यांनी इतकी मोठी टीम लावलेली आहे की ही टीम दिवसभर आणि त्यांचे खालचे अंधभक्त जे आहेत ते 24 तास अहोरात्र प्रयत्न करून पुन्हा खरं झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतील. ज्यावेळी राहुल गांधींची पत्रकार परिषद होईल त्यावेळी आणखीन धक्कादायक माहिती जगाला कळेल आणि त्यावेळी पुन्हा राहुल गांधींनी जगामध्ये भारताची बदनामी केली म्हणून अंधभक्त आरोप करत सुटतील आणि पुन्हा एकदा हा विषय चिघळत राहील. पण मोदींना कोणी काही म्हणणार नाही. ही अंधभक्तांची कुणी म्हणजे अंधभक्तांच्या बाबतीत चालू आहे आपलं. बाकी तर जनता वैतागली त्यांना, हा म्हणजे हे वस्तुस्थिती आहे. पण अशी ही परिस्थिती आहे. बघूयात राहुल गांधींची पत्रकार परिषद, राहुल गांधींची मुलाखत कधी होते, राहुल गांधी या सगळ्या मुद्द्यांवर काय भाष्य करतात. अर्थातच राहुल गांधींनी या सगळ्या प्रसंगाचा व्हिडिओ एक्सवर टाकलेला पण आहे. पण हे झालं राजकारण अंतर्गत असं आपण म्हणू शकतो. पण प्रत्यक्षात तटस्थपणे जर विचार केला तर नरेंद्र मोदी एका 23 वर्षाच्या महिला पत्रकारांच्या प्रश्नावर पळून गेले, ही वस्तुस्थिती आहे. या प्रकरणात नेमकं काय काय होतं याचे अपडेट आपण घेत राहणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.